पुढची बातमी पाहूयात। मुंबईत काँग्रेसने दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी खडेबोल सुनावलेले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज आहे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे। दुसरीकडे विजय वडेट्टीवारांनी जी भूमिका मांडलेली आहे ती प्रदेश काँग्रेसबद्दलची असेल, असं स्पष्टीकरण काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले। आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा तशाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। ज्या अलायन्सच्या बद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। या संदर्भामध्ये अगोदर सुद्धा आमची जसं मी सांगितलं की एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे। मागे जे आमचं लक्ष्य आमचं जे शिबिर होतं त्याच्यामध्ये एआयसीसीचे आमचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नेतला साहेब या व्यतिरिक्त आमचे सगळे पदाधिकारी होते। त्या मीटिंगमध्ये याची अनाउन्समेंट झालेली आणि त्यामुळे जे आहे या संदर्भामधला निर्णय, मुंबईच्या संदर्भातला निर्णय आम्ही आपल्याला सांगितलेला आहे। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे? त्यामुळे हे असल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।